हॅलो नमस्कार माझ्या गोडताईंनो कशात सगळ्या मी सरितांनी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ। साडीचा ब्लाऊज जेव्हा एकदम प्लेन येतो त्यावेळेला क्लायंटला वाटतं की साडीवरती मॅचिंग असं काहीतरी करावं, साडीचा थोडा तरी पार्ट आपल्या ब्लाऊजवरती यावा। त्यावेळेला साडीतला कपडा काढून समजा असा ही साडी आहे पॅरोट ग्रीन कलरची आणि हा इकडे स्लीव्ज आहे म्हणजे ब्लाऊज पीस आहे व्हाईट कलरचा, तर ते पूर्ण असं व्हाईट वाटत होतं, त्याला काहीच लूक येत नव्हता। मग त्यांनी सांगितलं काहीतरी असं करा की माझ्या साडीला आणि ब्लाऊजला मॅच करता करता ब्लाऊज खूप सुंदर दिसेल। तर म्हटलं ठीक आहे, आमचं डिस्कशन झालं आणि त्यानंतर ठरलं की काय करायचं। तिथलं अशी स्लीव्जला ना पायपिंग करा आणि गळ्याला डिझाईन करा पॅच लावून। तर ही स्लीवची पायपिंग आहे, व्हाईटवरती ग्रीन केल्यानंतर बघा खूप सुंदर दिसते। आणि ही जर तुम्हाला अशी पायपिंग करायची असेल तर कशी करावी हा प्रश्न पडला असेल, बिगिनर्स असाल तर, शिवत असाल तर तुम्हाला या गोष्टी माहीत असतील किंवा ह्याच्यातल्या बारकावे माहीत नसतील, तर चला तुम्हाला आज मी हे पायपिंग कसं करायचं आहे आणि इतकं फिनिशिंग सहित कसं करायचं आहे ते तुम्हाला सांगते। तर ही आपली रेग्युलर बाही आहे ती त्याशी जोडून घेतलेली आहे, या पद्धतीने अस्तर लावून पलटी न करता हे अशी ठेवून जोडून घेतलेली आहे। आणि इकडे हा आपण साडीतला ग्रीन कलरचा कपडा काढलेला आहे, तो 1.5 इंच काढायचा आहे। 1 इंच 1.5 इंच तुम्हाला जशी पट्टी हवी आहे त्या पद्धतीने इकडे हा तुम्ही कपडा काढू शकता। असा ह्याला डबल फोल्ड करायचा आहे आणि 1/2 इंचावरती पकडून आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे। हे पहा, या पद्धतीने आपल्याला टीप मारायची आहे। प्रॉपर हा 1/2 इंच कपडा आतमध्ये फोल्ड झाला पाहिजे, एका रेषेमध्ये ही टीप आली पाहिजे, जशी की आता आपण इथे मारून घेतलेली आहे। पहा, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं। आता हा पार्ट जो आहे मार्जिनचा तो सगळा आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि पुन्हा ही जी पट्टी आहे ती आपल्याला या पद्धतीने याच्या आतमध्ये घ्यायची आहे आणि हलकसं आपल्याला जेवढं मोठं पायपिंग हवं आहे त्या पद्धतीने इथे पायपिंग आपल्याला बाहेर काढायची आहे। ही ग्रीन कलरची पट्टी ही ज्या साईजचं आपल्याला पायपिंग हवं आहे, जसं तुम्हाला आवडेल किंवा जसं क्लायंटचं डिमांड असेल त्या पद्धतीने हा कपडा पूर्ण फोल्ड मारून आतल्या साईडला घ्यायचा आहे। हा जो कपडा आहे तो याच्यावरती आणि हे कंटिन्यू असं पायपिंग आपल्याला शिवून घ्यायचं आहे। खूप सुंदर याचा कॉन्ट्रास्ट वाटतो आणि हा केलेला आपण हलकासा छोटासा पॅटर्न असतो पण पूर्ण ब्लाऊजची जान बनून जातो असं म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाही। आता सिंगल टिप मारली, या साईडचं मार्जिंग आहे ते सुद्धा इथे दबलं गेलं पाहिजे, त्यासाठी एक दाब ठेवून पुन्हा दुसरी टिप मारायची आहे आणि अगदीच 2 मिनिटामध्ये तुमचं हे सुंदर असं स्लीवचं पायपिंग रेडी झालेलं आहे। पहा किती सुंदर दिसते बघा, कॉन्ट्रास्ट आणि हे आतून सुद्धा फिनिशिंगने लागलेलं आहे आणि प्लेन व्हाईट असण्यापेक्षा हे कॉन्ट्रास्ट खूप सुंदर आहे। याच ब्लाऊजला आपल्याला अजून गळ्याला सुद्धा डिझाईन करायची आहे। सो हे तुम्हाला पायपिंगची ट्रिक कशी वाटली आणि आवडली असेल तर लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका। इन्स्टा पेजला, फेसबुकवरती आणि यूट्यूबला लॉंग व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करू शकता। गळ्यासाठी आपण या पद्धतीचा पॅच तयार करूया। तर त्यासाठी काय करायचं आहे, इतका सुंदर पॅच करण्यासाठी सोपी पद्धत काय आहे ते तुम्हाला सांगणार आहे। फक्त व्हिडिओ तुम्हाला स्टार्ट टू एंड पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला सुंदर पॅच तयार करता येईल। चला तर मग सगळ्यात अगोदर कॅनव्हास घेतलेला आहे डबल फोल्ड करून आणि कॅनव्हास तुम्हाला रुंदी तुमची कॅनव्हासची 5.5 ते 6 इंच घ्या, म्हणजे तुम्हाला रुंद गळा अजून हवा असेल तर प्रॉपर करता येईल। गळ्याची उंची बघा किती आहे, 10 इंच आहे। अर्धा इंच वाढवून 10.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि गळा रुंदी 2.5 इंच दिलेले आहे। आणि त्यानंतर आपल्याला या पद्धतीने पान शेप काढायचा आहे। जो आपण खाली पान शेप काढलेला आहे तो 3.5 इंचावरती घेतलेला आहे, ही जी रुंदी आहे ती। आता हा पान शेप काढून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा बाहेरचा जो हा गॅप आहे तो 1.5 इंचाचा द्यायचा आहे। वरून स्टार्टिंग करत आपल्याला खालीपर्यंत गळ्याच्या कॉर्नरपर्यंत 1.5 इंच यायचं आहे, जसं मी तुम्हाला मेजरमेंट लिहून दाखवलेलं आहे। गळा रुंदी 2.5 इंच, गळ्याची लांबी 10.5 आणि तो पॅचचा पट्टा आहे तो 1.5 इंच। हा झाला कॅनव्हास कटिंग। त्यानंतर हा कपडा आपण साडीतला काढलेला आहे। आता साडीतला कपडा किती काढला हे त्या ताईंनी विचारलं होतं बऱ्याच वेळेला, तर आपल्याला जेवढा लागणार आहे आपल्या डिझाईनसाठी त्या हिशोबाने कपडा काढायचा आहे। डबल फोल्ड कपडा ठेवल्यानंतर त्यांना त्याच्यावरती ठेवून 1/2 इंच एक्स्ट्राचा कपडा फोल्डिंगसाठी या पद्धतीने फोल्ड करायचा आहे, कट करून घेतलेला आहे। आता हा प्रॉपर फोल्ड करून घ्यायचा आहे, त्यासाठी हा सिंगल कपडा अंतरायचा आहे, त्याच्यावरती मार्किंग केलेला आहे तो पार्ट अंतरायचा आहे कॅनव्हासवरचा। आणि एका साईडनी मार्किंग दिसत नसेल तर सांगते, त्याच्यावरती मार्किंगवरती डबल कॅनव्हास पकडून मी मशीनची टीप मारून घेतलेली आहे। ही बघा मशीनची टीप तुम्हाला इथे दिसतीये बरोबर पॉईंट, त्याच पद्धतीने तुम्हाला शिवून घ्यायचा आहे।
व्यवस्थित आपल्याला बॅक पार्टला हा कॅनव्हास ठेवायचा आहे आणि उलट्या बाजूने शिवून घ्यायचा आहे. बॅक पार्ट जोडून घेतलेला आहे, तो उलटा करून कॅनव्हास ठेवलेला आहे, पिनाने सेट केला आणि शिवून घेतला. त्यानंतर 1.5 इंचाचा गॅप देऊन आपल्याला कट करायचा आहे. कट केल्यानंतर छोटे छोटे कट्स मारायचे आहेत आणि सरळ पार्टवरती आपला हा पॅच आहे गळ्याचा तो या पद्धतीने फोल्ड करायचा आहे. लागलीच मी इथे डोरीसुद्धा लावलेली आहे. डोरी गळ्याला कशी अटॅच करायची या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे म्हणून ते दाखवलेलं नाही. तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल पुन्हा तर शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेन. आता ही जी वरून जी शिलाई गेलेली आहे थोडीशी वेगळी वाटते, तर तिथे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण आपण वरून या पद्धतीची लेस इथे अटॅच करणार आहोत, जेणेकरून साडी आणि ब्लाऊजला कॉन्ट्रास्ट खूप सुंदर दिसेल. इथे तुम्हाला अजून एक टिप सांगते. वरून लेस लावायच्या अगोदर तुम्हाला जर पोटल्या हव्या असेल तर पोटल्या करून तुम्ही ते अटॅच करू शकता आणि वरून पुन्हा लेस लावू शकता. ही झाली माझी सिंगल लेस लावून व्यवस्थित सेट झालेली आहे. त्यानंतर डबल लेअरमध्ये तुम्हाला हवे असेल तर थोडीशी डबल लेअर इथे मी समोसापट्टी लावलेली आहे नाजूकशी, जी की गोल्डन पैठणीच्या बॉर्डरला ती मॅच करते. साडीचे जे काट आहे ते फायनल लुक कसा झालेला आहे चला पाहूया आता ब्लाऊज आणि साडीचा. ह्या साडीवरचा आपण ब्लाऊज शिवलेला आहे. साडी पूर्ण पॅरोट ग्रीनमध्ये आहे पैठणी आणि ऑफ व्हाईटमध्ये त्याची बॉर्डर आहे, त्याच्यावर गोल्डन जरी वर्क आहे, जवळून पाहून घ्या. आणि याच्यावरचा जो ब्लाऊज आहे तो पूर्ण व्हाईट आलेला आहे बॉर्डरसारखा. आता पूर्ण व्हाईट बॉर्डरचा ब्लाऊज किंवा व्हाईट ब्लाऊज क्लायंटला नको होता, त्याच्यामुळे काहीतरी कॉन्ट्रास्ट करा असं त्यांचं म्हणणं होतं. मग आमचं डिस्कशन झालं आणि डिस्कशनवरून ठरलं की काय करायचं. तर खूप सुंदर असा याचा हा गळा केलेला आहे. साडीचा थोडासा कपडा काढला आणि पानगळ्याचा पॅच दिलेला आहे, पाठीमागे पानगळा केलेला आहे आणि त्याला साजेशा लेस लावलेल्या आहेत. आता जस्ट हा हेमिंगवरून आलेला आहे, अजून याला प्रेस व्हायचे आहे. प्रेसचं काम फायनल फिनिशिंग म्हणजे प्रेस असते ते अजून व्हायचं आहे. शिवता ब्लाऊज समोर आला, दुसरं ब्लाऊज शिवत होते, हे जे ब्लाऊज आहे ते शिवत होते आणि हा ब्लाऊज समोर आला. म्हटलं हे न्यायला क्लायंट येतात तोपर्यंत हा तुम्हाला एक लूक दाखवून घेते. आता याला पफ स्लीव्ज केलेले आहेत, हे बघा पफ स्लीव्ज केलेले आहेत आणि पुन्हा स्लीव्जला व्हाईट बेस आहे, त्याच्यामुळे पायपिंग दिलेली आहे ग्रीन कलरची, साडीच्याच रंगाची पायपिंग. म्हणजे ह्याच्यामुळे ब्लाऊजला खूप सुंदर असा एक लूक येतो, एक वेगळाच कॉन्ट्रास्ट त्याचा दिसतो. आणि 4 टक्स ब्लाऊज 4 टक्समध्ये आहे आणि याला पुढे मी हे अचानक मला कपडा राहिल्यानंतर सुचलं पायपिंग करायला, सो पुढे सुद्धा याला पॅरोट ग्रीन कलरचं पायपिंग केलेलं, त्याच्यामुळे छान कॉन्ट्रास्ट वाटते. पाठीमागचा गळा सुंदर वाटते, सुंदर. ह्याला अजून लटकन बांधायचे आहेत, छोटेसे लटकन यायचे आहेत, समोर इथे ठेवलेले आहेत, ते तुम्हाला नंतर क्लायंटला प्रेस केल्यानंतर बांधून देईल. आणि असा हा सुंदर साडीवरचा सुंदर ब्लाऊज रेडी झालेला आहे. क्लायंट न्यायला येत आहेत, तर म्हटलं क्लायंटच्या हातात देण्या अगोदर तुम्हाला हा एक लूक ब्लाऊजचा तो दाखवायलाच पाहिजे. सो तुमच्याकडे असे जर साड्या वगैरे येत असतील तर म्हणजे मी फक्त ब्लाऊज दाखवला असता तर मला पुन्हा कमेंट आल्या असत्या की ताई नेहमीच म्हणतात मला सगळ्याच तुम्ही ताई ज्या आहेत त्या माझ्या गोड ताई, की अगं ताई साडी नाही दाखवलीस, तर साडीसुद्धा दाखवलेली आहे. कुठेच काही जागा ठेवलेली नाही आहे तुम्हाला काही कारण देण्यासाठी. सो साडी दाखवलेली आहे, साडीचा ब्लाऊज दाखवलेला आहे आणि कॉन्ट्रास्ट खूप सुंदर वाटतोय. मला सुद्धा खूप आवडलं. पहिले असे खूप ब्लाऊज शिवायची मी, प्रचंड डिझायनर ब्लाऊज, प्रचंड डिझाईन करायची. आता वेळ मिळत नाही, वेळ पुरत नाही मिळालेला, त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढं जेमतेम ब्लाऊजांचे डिझाईन्स मी घेत असते. जास्त डेकोरेशन असेल तर मी सांगून टाकते बाबा माझ्याच्या नक्की होणार नाही, इतका वेळ एका ब्लाऊज द्यायला मला खरंच जमत नाही आणि त्या ऑर्डर कंप्लीट करणं गरजेचं असतं. सो असंच काम तुम्हीही करत राहा, क्लायंट वाढत राहा आणि तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका.